नमस्कार. आज आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण करणार आहोत वाटाण्याचा भात, हिरव्या वाटाण्याचा. त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतले. 1 वाटी हिरवे वाटाणे घेतले. त्यानंतर मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेत, कोलम तांदूळ. तांदूळ जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर मी इथे थोडंसं दही घेतलं आहे, अर्ध्या वाटीपेक्षा कमी घेतलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे, थोडासा बिर्याणी मसाला 1 चमच, त्यानंतर 1 चमच एव्हरेस्टचा मसाला घेतला आहे. त्यानंतर कांदा उभा चिरून घेतला आहे, 2 कांदे चिरून घेतले आहेत. त्यानंतर 1 टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, आलं लसूण पेस्ट, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आता तेल जे छान तापलं आहे त्यामध्ये आपण जो कांदा टाकणार आहोत. आता कांदा चांगला फ्राय होण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकलं म्हणजे कांदा लवकर परतला जातो. चला इथे आपण पाहू शकता आपला कांदा जो आहे छान फ्राय झाला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण आता टोमॅटो ॲड केले. त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि 4 ते 5 ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्यासुद्धा ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते, बिर्याणी मसाला आणि एव्हरेस्टचा मसाला, तो सुद्धा ॲड करते यामध्ये. आणि आता यावर 5 मिनटं जे टोमॅटो जे मऊसूर होईपर्यंत यावर झाकण ठेवणार आहे. झाकण काढल्यानंतर इथे आपण पाहू शकता आपले टोमॅटो जे ते छान शिजले आहेत. त्यानंतर मी यामध्ये दही ॲड करते आहे. त्यानंतर जे आपण शिजवलेले वाटाणे घेतले आहेत, हिरवे वाटाणे, ते त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. घेतले 2 वाटी तांदूळ घेतले, ते तांदूळ त्यामध्ये ॲड करून घेणार आहे. आता इथे आपण पाहू शकता तांदूळ जे व्यवस्थित सगळे मसाले लागतील असे मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये. त्यानंतर पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर आपण तांदूळ टाकले तर एवढी टेस्ट येत नाही. जे की आपण तेलामध्ये जेव्हा तांदूळ फ्राय करतो तेव्हा छान टेस्ट येते भाताला. त्यामुळे कधीही खिचडी असो काही असो, तेलामध्ये आधी तांदूळ जे फ्राय करायचे त्यानंतरच पाणी टाकायचं. इथे आपण पाहू शकता तांदूळ जे व्यवस्थित मसाले तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स केले. त्यानंतर आता तांदूळ आपण 2 वाटी घेतले तर त्याच्या दुप्पट आपण पाणी घेणार आहोत. 2 वाटी घेतले म्हणजे मी इथे 4 वाटी पाणी घेतलं आहे. त्यानंतर मी जी कोथिंबीर आणि पुदिना घेतला होता तो टाकून घेणार आहे. पुदिना टाकला की भाताला वेगळीच छान अशी चव येते, त्यामुळे मी इथे पुदिना घेतला आहे. आता व्यवस्थित 15 ते 20 मिनटं लागतील आपला भात होण्यासाठी. आता इथे आपण पाहू शकता 20 मिनटानंतर मी इथे झाकण काढलं आहे. आता आपला भात जो आहे व्यवस्थितपणे शिजला आहे छान. तर आता तो भात जो आहे आपला खाण्यासाठी रेडी आहे. इथे आपण पाहू शकता आपला वाटाण्याचा भात जो आहे तो रेडी झाला आहे. हा भात जो आहे आपण कोशिंबीरसोबत, लोणचं किंवा पापडसोबत गरमागरम सर्व करू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर घरी नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.